First of all, welcome students. In the last lecture, we have completed the second topic, applications of derivatives, and in this lecture, I will start the next topic, that is indefinite integration. First, we see the definition of integration. Definition is, if f and g are two functions such that derivative of gx is equal to f of x, then the function g is called an antiderivative or a primitive or an indefinite integral of the function f, and we write this as integration of fx dx is equal to g of x. इथं काय सांगितलं बघा, एफ आणि जी हे दोन फंक्शन्स असे असतील की ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एक्सची व्हॅल्यू एफ एक्स असेल, तर ह्या फंक्शन जीला आपण काय म्हणणार आहे, अँटी डेरिव्हेटिव्ह किंवा प्रिमिटिव्ह किंवा इनडिफायनाइट इंटिग्रल ऑफ फंक्शन एफ, आणि काढताना त्याची व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला, इंटिग्रल ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. म्हणजे हे जे साईन आहे ह्या साईनलाच आपण इंटिग्रेशनचा साईन किंवा इंटिग्रल साईन असं आपण म्हणतो, आणि एफ एक्सच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची असते, जी ऑफ एक्स घ्यायची असते. म्हणजे इथं काय सांगितलं आपल्याला, इंटिग्रेशनलाच दुसरा वर्ड काय तुमचा अँटी डेरिव्हेटिव्ह, म्हणजे काय अँटी अपोजिट डेरिव्हेटिव्ह. अँटी डेरिव्हेटिव्ह मीन्स अपोजिट टू डेरिव्हेटिव्ह जे असतं त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इंटिग्रल म्हणणार आहोत. म्हणून डेफिनेशन सांगताना काय सांगितलं त्यांनी, जर जी एक्सच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू एफ एक्स असेल तर एफ एक्सच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू कोणतं फंक्शन असतं, जी एक्स असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे डेरिव्हेटिव्ह साईन आहे हे अपोजिटला शिफ्ट करत असताना कशाचं साईन होणार आहे, इंटिग्रलचं साईन होणार. आणि इथं जे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी एक्स होतं ते इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू काय येणार, डी एक्स येणार. आणि इकडच्या बाजूला डेरिव्हेटिव्ह साईन केल्यावर राहिलं फंक्शन कोणतं, जी एक्स. म्हणून आपल्याला इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, जी ऑफ एक्स मिळाली. फक्त काय चेंज करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्हचं जे साईन आहे त्या अपोजिटला शिफ्ट करायचं, म्हणजे ते इंटिग्रलचं साईन होईल, आणि इकडं जे फंक्शन शिल्लक राहील ते म्हणजे त्याची काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. आता हे वाचताना आपण कसं वाचणार आहोत, ह्याला म्हणायचं इंटिग्रल साईन, इंटिग्रल ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स आहे. आता जेव्हा जेव्हा तुम्ही इंटिग्रल साईन घ्याल तेव्हा तेव्हा तुमची पुढची नेहमी टर्म डी एक्स ही यायलाच हवी. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू कुठलं व्हेरिएबल घेणार हे तिथं आपल्याला लिहायलाच लागतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा जेवढे जितकी तुमची इंटिग्रल साईन्स येतील तेवढ्या तुझ्या डी एक्सच्या टर्म्स पण तिथं येणार. आता इथं काय सांगितलं पहा, we see here derivative of x square is equal to 2x. Therefore, by definition, if we shift this derivative sign to the opposite side, therefore we get integration of 2x dx is equal to, here derivative sign is shifted, therefore remaining term is x square. Therefore, we get integration of 2x dx is equal to x square. Similarly, take another function, derivative of x square plus 3, then its derivative is, we know that derivative of x square is 2x and derivative of 3 is 0 since it is a constant term. Therefore, the derivative of x square plus 3 is equal to 2x. Now, using definition, shift this derivative sign to the other side. Therefore, we get integration of 2x dx is equal to, here remaining function is x square plus 3. Similarly, take another function, derivative of x square minus 7 is equal to 2x. Therefore, we get integration of 2x dx is equal to, here remaining function is x square minus 7. इथे आपल्याला काय दिसतं पहा, जर एक्झाम्पलमध्ये एक्स स्क्वेअर फंक्शन असेल तरी त्याच्या इंटिग्रलची व्हॅल्यू एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू सेमच आहे, आणि इंटिग्रेशनमध्ये फक्त
तुम्हाला एक्स स्क्वेअर मिळाला. इथे मी एक्स स्क्वेअरमध्ये एखादी कॉन्स्टंट टर्म ॲड केली किंवा सबस्ट्रॅक्ट केली तरी डेरिव्हेटिव्ह तुमचं सेम येतं का? कारण कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी किती असतो? 0 असतो. पण जेव्हा इकडे इंटिग्रलची व्हॅल्यू घेऊ तेव्हा फंक्शनमध्ये तुमचा काय येतो? प्लस कॉन्स्टंट टर्म किंवा मायनस कॉन्स्टंट टर्म येते, जी आपल्याला सांगता येत नाही. म्हणून नेहमी इंटिग्रेशन घेत असताना इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स प्लस सी आपल्याला घ्यावा लागतो. तिथं सीला आपण काय म्हणणार आहोत? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे इथून पुढे कुठल्याही एक्झाम्पलमध्ये जर आपण इंटिग्रलची व्हॅल्यू फाइंड केली, इनडिफायनाईट इंटिग्रलमध्ये व्हॅल्यू फाइंड केली, तर त्याचा ॲन्सर लिहायचा आणि ॲन्सर झालं की प्लस कॉन्स्टंट सी म्हणायचं. सीला आपण म्हणतो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता आणखी एक सांगायचं म्हणजे इनडिफायनाईट का म्हटलं येतं? तुमचं हे जे इंटिग्रल साईन आहे, ह्या इंटिग्रल साईनला तुम्हाला लिमिट्स दिले, म्हणजे इथं खाली एखादा नंबर दिला आणि वरती एखादा नंबर दिला तर त्या एक्झाम्पल तुमचं डिफायनाईट इंटिग्रलचं होतं. आणि इथं ह्या इंटिग्रल साईनला कोणतेही लिमिट्स दिलेले नाही, म्हणून ह्या इंटिग्रलला आपण काय म्हणत असतो? इनडिफायनाईट इंटिग्रल्स. आणि आपला ह्या टॉपिकमध्ये आपल्याला सगळे एक्झाम्पल्स हे इनडिफायनाईट इंटिग्रलचेच पाहिजे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या मेथड शिकणार आहात, जे फॉर्म्युले शिकणार आहात, ते कंपल्सरी पाठ असणं आणि पूर्णपणे समजणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आहे तुमचा डिफायनाईट इंटिग्रल, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला इंटिग्रल्सला फक्त काय द्यायचे आहेत? लिमिट्स द्यायचे आहेत. त्या एक्झाम्पल सोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये तुम्ही ज्या ज्या मेथड्स आणि जे फॉर्म्युले शिकला आहात ते सगळे यूज करायला हवेत आणि पुढे त्याच्या डिफायनाईटचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. त्याच्यामुळं हा टॉपिक तुम्हाला कंपल्सरी सगळ्यांना येणं गरजेचं आहे. माझ्या पेपरचा बेस म्हटला तर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे 2 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. हे 2 टॉपिक जर तुम्हाला आले तर पेपर सेकंड पूर्णच्या पूर्ण तुम्हाला अगदी छान पद्धतीने सोडवता येतो. त्याच्यामुळं कंपल्सरी सगळ्यांनी फॉर्म्युले पाठ करायचे आहेत, सगळे एक्झाम्पल्स व्यवस्थित समजावून घ्यायचे आहेत आणि जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाव वी विल सी द फॉर्म्युलाज. आता आपण पहिल्यांदा काय पाहूयात? इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युले पाहून घेऊयात आपण. एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युला. फर्स्ट formula is derivative of x raised to n plus 1 upon n plus 1 is equal to n plus 1 into x raised to n upon n plus 1. बघा इथं डेरिव्हेटिव्ह येताना n प्लस 1 ही कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणून ती छेदातली n प्लस 1चा ब्रॅकेट आहे तसा बाहेर आला. कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्ह साईनच्या बाहेर येते त्याच्यामुळं, आणि टर्म राहिली फक्त एक्स रेस टू n प्लस 1. मग इथं डेरिव्हेटिव्ह घेताना आपण जर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज केला तर ह्या एक्स रेस टू n प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? n प्लस 1 इंटू एक्स रेस टू n. हे दोन्ही ब्रॅकेट सेम असल्यामुळे कॅन्सल होणार, म्हणजे इकडं टर्म फक्त शिल्लक राहिली तुमची एक्स रेस टू n राहिली. आणि इथं आपल्याला सांगितले की n इज नॉट इक्वल टू -1, कारण डिनॉमिनेटर आपल्याला नेहमी काय लागतो? नॉन झिरो. म्हणजे आता तुमचं टर्म तयार काय झाली? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 इज इक्वल टू हिअर ओनली एक्स रेस टू n. आता डेफिनेशन यूज करा. शिफ्ट दिस डेरिव्हेटिव्ह साइन टू द अदर साइड, therefore it becomes integration of x raised to n dx is equal to, here function is x raised to n plus 1 divided by n plus 1 plus constant c. म्हणजे आता मी इथं काय केलं? तुमचे डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युलेज तुम्हाला माहिती आहेत ते फॉर्म्युले मी यूज केले, ते लिहिलेत आणि त्याच्यावरून आपण कशाचे फॉर्म्युले तयार केले आहेत? इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तयार केले आहेत. पहिल्या 1-2-3 टर्मसाठी तेवढं तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. बाकीचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला डेरिव्हेटिव्हवरून आपोआप तयार होतात. पहिला फॉर्म्युला आपला इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n dx इज इक्वल टू एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस कॉन्स्टंट c.
म्हणजे एक्सच्या घातामध्ये कोणतीही टर्म आली तर इंटिग्रेशन घेण्यासाठी आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये जो तुमचा ओरिजिनल इंडेक्स आहे त्याच्यामध्ये +1 करायचा आहे. म्हणजे इन्क्रीज इंडेक्स ऑफ एक्स बाय 1 अँड जी तर नवीन तुमची इंडेक्सची व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू कुठे घ्यायची तुम्हाला डिनॉमिनेटर येते. टेक न्यू इंडेक्स इन दी डिनॉमिनेटर ऑल्सो प्लस कॉन्स्टंट सी. फॉर्म्युला कंप्लीट झाला की कंपल्सरी आपल्याला पुढं काय घ्यायचं आहे प्लस कॉन्स्टंट सी घ्यायचा आहे. म्हणजे कुठल्याही एक्सच्या घातामधला टर्म काढण्यासाठी इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल समजा मी घेतलं इंटिग्रेशन ऑफ x⁴ घेतला तर इंटिग्रेशन ऑफ x⁴ची व्हॅल्यू काय मिळेल मला x⁵ डिवायडेड बाय छेदामध्ये पण किती येणार 5 प्लस कॉन्स्टंट सी. समजा आपण म्हटलं इंटिग्रेशन ऑफ x⁷ dx तर व्हॅल्यू काय ना x⁸ डिवायडेड बाय 8. इथं जी टर्म आहे तीच टर्म परत आपल्याला छेदामध्ये घ्यायची आहे प्लस कॉन्स्टंट सी. आता हाच फॉर्म्युला समजा एक्झाम्पलमध्ये एक्सच्या जागी ax + b टाईपची टर्म आली तर तिथं कसं यूज करायचं ते इथं सांगितलेलं आहे. एक्स सॉल्व करत असताना जेव्हा इंटिग्रेशन ऑफ ax + b (n dx येईल म्हणजे एक्सच्या जागी एक्स नेता 2x + 3 5x - 1 3x - 7 अशा टाईपचे टर्म्स येतात तेव्हा फॉर्म्युले कसे यूज करायचे ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा काय करायचं ह्या ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे त्याला प्लेन एक्स कन्सिडर करा आणि इंटिग्रेशनमधला कोणता फॉर्म्युला तयार होतो हे पहिल्यांदा शोधा. मग आता जर मी ह्याला एक्स म्हटलं तर माझी टर्म कोणा x⁴n म्हणजे हाच फॉर्म्युला इथं तयार होतो. मग ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्याचा इंडेक्स आपल्याला 1ने इन्क्रीज करायचा आहे आणि तीच टर्म कुठे घ्यायची आहे डिनॉमिनेटरमध्ये. म्हणून तो फॉर्म्युला तर यूज केला तर इथली जी व्हॅल्यू आहे ax + b ती आहे तशीच राहणार आणि (n+1) येणार डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये पण काय येणार n+1 म्हणजे हाच फॉर्म्युला आपण इकडे यूज केला. पण जेव्हा जेव्हा एक्सच्या जागी टर्म तुमची ax + b येईल तेव्हा नेहमी आपल्याला एक्सचा जो कोइफिशियंट आहे आता इथं एक्सचा कोइफिशियंट किती आहे a त्या टर्मने आपल्याला डिवाइड करावं लागतं. म्हणून डिनॉमिनेटरमध्ये तुमचा नेहमी काय येतो a येतो प्लस कॉन्स्टंट सी. चेंज काय केलं ह्या ब्रॅकेटला एक्स कन्सिडर करा कोणता फॉर्म्युला तयार झाला बघा तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. पण एक्सच्या जागी एक्स न घेता आपल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू घ्यायची आणि जेव्हा जेव्हा एक्सच्या जागी ax + eb येईल तेव्हा त्या एक्सचा कोइफिशियंट जो असेल त्या टर्मने आपल्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे आणि मग प्लस कॉन्स्टंट सी घ्यायचं आहे. समजा एखादा फॉर्म्युला घेऊया आपण एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल फाइंड इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये 2x - 3 (5). If we have taken integration of 2x - 3 (5), then here with bracket as it is, therefore 2x - 3 as it is. We have taken value of n is 5, therefore 5 + 1 is 6 divided by 6, therefore 2x - 3 (6) divided by 6 into 1 / we have taken 2x, therefore coefficient of x is 2, therefore we have to divide here 2 plus constant c, therefore we get answer integration of 2x - 3 (5) is equal to 2x - 3 (6) divided by 6 into 1/2 plus constant c. अशा पद्धतीनं आपल्याला हे फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक वेळी तुमचा इथं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला दिला आहे त्याच्यावरून आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काढला आहे आणि त्याच्यावरून तोच फॉर्म्युला ax + b टाईपची टर्म आली तर कसा यूज करायचे आपण सांगत गेलो आहोत. इथं तुम्ही हे बेसिक जे मधले फॉर्म्युले आहेत एवढेच फॉर्म्युले पाठ केले आणि ही मेथड लक्षात ठेवली फक्त मेथड लक्षात ठेवली तर हे फॉर्म्युले पाठ करायची तुम्हाला गरज नाही. फक्त मधले हे जे बेसिक फॉर्म्युले आहेत हे बेसिक फॉर्म्युले सगळे तुमचे पाठ असणं गरजेचे आहे. आता इथं काय सांगितलं बघा दिस रिझल्ट कॅन बी एक्सटेंडेड फॉर n रिप्लेस्ड बाय एनी रॅशनल नंबर p/q. म्हणजे एक्झाम्पलमध्ये तुमची जी टर्म रॅशनल टाईपची असेल म्हणजे p/q टाईप असेल
म्हणजे एक्झाम्पलमध्ये घातामध्ये तुमचा 1/3 असेल, 2/5 असेल, 1/7 असेल, अशा टाईपचे जरी टर्म्स आल्या तरीसुद्धा आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करता येतो. यांच्या जागी तुमची जी व्हॅल्यू दिली आहे ती व्हॅल्यू तुम्ही यूज करा, त्याच्यामध्ये +1 करा, डिवायडेड बाय इंडेक्समध्ये परत न्यूमरेटरची परत तुमच्या इंडेक्समधल्या नवीनची जी व्हॅल्यू आहे ती पुट करा आणि प्लस कॉन्स्टंट सी घ्या. Now next formula is, we know that derivative of a raised to x upon log a is equal to a raised to x. इथं सुद्धा मागाप्रमाणे सिम्प्लिफाय केले. लॉग ऑफ ए कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह साईनच्या बाहेर येणार म्हणजे 1/log a होणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्सची व्हॅल्यू असते ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, म्हणजे लॉग ए कॅन्सल झाला तर टर्म करायली ए रेस टू एक्स. फॉर्म्युला यूज करताना शिफ्ट दिस डेरिव्हेटिव्ह साइन, therefore we get integration of a raised to x dx is equal to, here remaining term is a raised to x upon log of a plus constant c. म्हणजे a raised to x इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय असते, a raised to x डिवायडेड बाय log of a प्लस कॉन्स्टंट c. इथं काय झालं, आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला जेव्हा पाहिला तेव्हा त्याचा आन्सर काय होतं, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए होतं आणि इथं इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्सची व्हॅल्यू काय आपली, ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ ए प्लस कॉन्स्टंट सी. म्हणजे हा लॉग ऑफ ए डेरिव्हेटिव्हमध्ये न्यूमरेटरमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये येतो आणि जेव्हा इंटिग्रेशन घेतो तेव्हा तो लॉग ऑफ ए कुठे येतो, तुमचा डिनॉमिनेटरमध्ये येतो. एवढाच फक्त चेंज दिलेला आहे ह्या फॉर्म्युलामध्ये. आता हाच फॉर्म्युला जर मी ए एक्स प्लस बी टाईपसाठी यूज केला तर ऑलरेडी मी ए एक्स यूज करणार आहे म्हणून मी हा एच्या जागी काय घेणार, कॅपिटल ए, आणि एक्सच्या जागी टर्म केली ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स. तर ह्याचा आन्सर काय ना, ए रेस टू ए एक्स प्लस बी आहे तसा ए रेस टू एक्स लिहिला आपण, डिवायडेड बाय लॉग ऑफ एची व्हॅल्यू आपली कॅपिटल ए आहे म्हणून कॅपिटल ए घेतली आणि इथं एक्सचं कोएफिशियंट किती आहे, ए, म्हणून आपण एने परत काय केलं, डिवाइड केलं, प्लस कॉन्स्टंट तुमचा सी घेतला. आता एक्झाम्पलमध्ये जर तुमची टर्म नंबर रेस टू एक्स आली तर आपल्याला इंटिग्रेशन करण्यासाठी हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ 3 raised to x dx is equal to 3 raised to x डिवायडेड बाय log of 3. समजा इथं असेल, फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 2 raised to 5x minus 1, then its dx is equal to, then value of its integration is 2 raised to 5x minus 1 divided by log of 2 into 1/5 प्लस कॉन्स्टंट सी. म्हणजे तिथं तुमचा जो एक्सचं कोएफिशियंट आहे त्यांना आपण डिवाइड केले, तर एक्सचं कोएफिशियंट किती येईल तुमचा 5, म्हणून इथं आपण 5ने डिवाइड केलं. तुमची इथं जी व्हॅल्यू असेल त्याच व्हॅल्यूने आपल्याला डिवाइड करायचं आहे. Now the next formula is derivative of e raised to x is equal to e raised to x. Shift this derivative sign, therefore we get integration of e raised to x dx is equal to, here remaining function is e raised to x plus constant c. म्हणजे e raised to x च्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय असते तुमची, e raised to xच, आणि सिमिलरली e raised to x च्या इंटिग्रेशनची पण व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची आहे, e raised to xच घ्यायची आहे. हाच फॉर्म्युला आपण ए एक्स प्लस बी म्हणजे एक्सच्या जागी ए एक्स प्लस बी घेतला तर त्याचा आन्सर काय मिळेल, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ए एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू आहे तशी टर्म, कारण ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू एक्सच, म्हणून ई रेस टू ए एक्स प्लस बी आहे तसं झालं आणि एक्सचं कोएफिशियंट ए आहे म्हणून फक्त एनं आपण काय केलं, डिवाइड केलं, प्लस कॉन्स्टंट सी घेतला. Now next formula is derivative of sin x is equal to cos x. Therefore shifting this derivative sign we get integration of cos x dx is equal to, here remaining function is sin x plus c. If we use this formula for ax plus b, then we get integration of cos of ax plus b dx is equal to sin of ax plus b into 1/a plus constant c.
साईनचं डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू कॉस असते, म्हणून कॉसच्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते, साईन एक्स प्लस सी मिळते. आणि एक्सच्या जागी ए एक्स प्लस बी टर्म ठेवली तर इकडेही साईन ऑफ एक्सच्या जागी ए एक्स प्लस बी येणार आणि एक्सचं कोएफिशियंट ए आहे म्हणून आपण एने काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे, प्लस कॉन्स्टंट सी घेतला. Now the next formula is derivative of cos x is equal to minus sin x. Therefore we shift this minus sign to the other side. Therefore we get, shifting the derivative sign, integration of sin x dx is equal to minus, and here remaining function is cos x plus c. Therefore we get integration of sin x dx is equal to minus cos x plus c. इथं आता डेरिव्हेटिव्हमध्ये व्हॅल्यूमध्ये मायनस साईन आले, हे मायनस साईन मला इंटिग्रलमध्ये घ्यायचं नाही म्हणून मी पहिल्यांदा हे मायनस साईन अपोजिटला शिफ्ट करणार आणि मग हे डेरिव्हेटिव्ह साईन इकडे घेणार, म्हणून ही प्लस कॉसची व्हॅल्यू झाली मायनस कॉस आणि हे डेरिव्हेटिव्ह साईन इकडं काय झालं, इंटिग्रल साईन, म्हणून इंटिग्रेशनमध्ये टर्म आली साईन एक्स डी एक्स आणि त्याचा आन्सर काय मिळाला आपल्याला, मायनस कॉस एक्स प्लस सी. Similarly, we get integration of sin of ax plus b dx is equal to minus cos of ax plus b into 1 upon a plus constant c. एक्सच्या जागी फक्त ax प्लस बी ठेवला, इकडेही ax प्लस बी आला आणि एक्सचं कोएफिशियंट एने आपण इथं काय केलं, डिवाइड केलं, प्लस कॉन्स्टंट सी. म्हणजे इथं ह्या पेजमध्ये आपण कोणते कोणते फॉर्म्युले पाहिले बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॉन्स्टंट सी. Second formula is integration of a raised to x dx is a raised to x upon log of a plus constant c. Third formula is integration of e raised to x dx is equal to e raised to x plus c. Integration of cos x dx is equal to sin x plus c, and integration of sin x dx is equal to minus cos x plus c. Now remaining formulas are, the next formula is derivative of tan x is equal to sec square of x. Therefore we get integration of sec square x dx is equal to tan x plus c. Therefore integration of sec square of ax plus b dx, we have replaced here x with ax plus b. Therefore we get its answer as tan of ax plus b into 1 upon a plus constant c. टॅनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू सेक स्क्वेअर आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह साईन शिफ्ट केल्यानंतर व्हॅल्यू मिळेल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू फंक्शन टॅन एक्स प्लस सी. एक्सच्या जागी ए एक्स प्लस बी आलं की इकडंही एक्सच्या जागी ए एक्स प्लस बी घाला आणि एनी डिवाइड करा. नाव द नेक्स्ट फॉर्म्युला इज, we know that derivative of sec x is equal to sec x into tan x. Therefore shifting this derivative sign to the other side, we get integration of sec x into tan x dx is equal to sec x plus c. If we use this formula for ax plus b, then we get integration of sec of ax plus b into tan of ax plus b dx is equal to sec of ax plus b into 1 upon a plus constant c. सेकच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू सेक एक्स इंटू टॅन एक्स असते म्हणून इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्सची व्हॅल्यू काय येणार तुमची, सेक एक्स प्लस सी येणार. Now the next formula is derivative of cosec x is equal to minus cosec x into cot x. First shift this minus sign to the other side, then shift this derivative sign to the opposite side. Therefore we get integration of cosec x into cot x dx is equal to minus cosec x plus constant c. इंटिग्रलमध्ये मायनस साईन आपल्याला घ्यायचं नाही म्हणून पहिल्यांदा आपण मायनस साईन अपोजिटला शिफ्ट केलं तर इंटिग्रलमध्ये टर्म आली तुमची इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स आणि त्याचा आन्सर किती मिळाला आपल्याला, मायनस कोसेक एक्स प्लस सी मिळालं. If we use this formula for ax plus b, then we get integration of cosec of ax plus b into cot of ax plus b dx is equal to
मायनस कोसेक ऑफ ए एक्स प्लस बी इंटू 1/a प्लस कॉन्स्टंट सी. इथं हाच फॉर्म्युला आपण ए एक्स प्लस बीसाठी यूज केलेला आहोत. नेक्स्ट फॉर्म्युला इज डेरिवेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. Therefore, first shift this minus sign, then derivative sign. Therefore, we get integration of cosec square x dx is equal to minus cot x plus constant c. Therefore, integration of cosec square of ax plus b dx is equal to minus cot of ax plus b into 1/a plus constant c. कॉटच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू मायनस कोसेक स्क्वेअर असतं म्हणून पहिल्यांदा मायनस साईन अपोजिटला शिफ्ट केलं आणि मग डेरिव्हेटिव्ह साईन इकडे घेतलं तर व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस कॉट एक्स प्लस सी. Now the last formula is derivative of log x is equal to 1/x. Therefore, integration of 1/x dx is equal to log x plus c, where x is not equal to 0. And next formula is integration of 1/ax plus b dx is equal to log of ax plus b into 1/a plus constant c. For example, if we have taken integration of 1/4x plus 3 dx, then its value becomes log of 4x plus 3 into 1/4, since coefficient of x is 4. Therefore, its value is log of 4x plus 3 divided by 4 plus constant c. अशा टाईपने आपण इथे हे सगळे फॉर्म्युले कंप्लीट केलेले आहे. ह्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये हे जे मधले तुमचे फॉर्म्युले आहेत हे मधले फॉर्म्युले म्हणजे तुमचे बेसिक इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले एवढेच तुम्ही सेपरेटली एका पेजवरती लिहून घ्या आणि हे फॉर्म्युले तुम्ही अगदी व्यवस्थित पाठ करा. इथं आता ह्या पेजवर आपण नवीन फॉर्म्युले काय पाहिले इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. Next formula is integration of sec x into tan x dx is equal to sec x plus c. Next formula is integration of cosec x into cot x is minus cosec x plus c. Next formula is integration of cosec square x dx is equal to minus cot x plus c. And last formula is integration of 1/x dx is equal to log of x plus constant c, where x is not equal to 0. आणि इथे तुमचे हे सगळे फॉर्म्युले आता कंप्लीट झालेले आहेत. नाउ वी सी थेरम्स. फर्स्ट वी सी दी थेरम्स. फर्स्ट थेरम इज if f and g are real valued integrable functions of x, then we get integration of fx plus gx dx is equal to integration of fx dx plus integration of gx dx. जिथं काय सांगितलं एफ आणि जी हे दोन्ही इंटिग्रेबल फंक्शन आहेत म्हणजे त्या दोघांची इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड करता येते. तर इंटिग्रेशनमध्ये एफ एक्स प्लस जी एक्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय घ्यायची आहे इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स मधलं प्लस साईन आहे तसंच आणि इंटिग्रेशन ऑफ जी एक्स डी एक्स. ज्याचा अर्थ काय इंटिग्रेशनमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त टर्म जर तुम्हाला ॲडिशननं जोडलेले असतील तर प्रत्येक टर्मचं इंटिग्रल वेगळं करायचं. इंटिग्रेशनचं साईन आलं की पुढचं टर्म तुमची डी एक्स आली मग पहिलं फंक्शन एफ एक्स आणि टर्म काय झाली इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स मधलं प्लस साईन आहे तसं चाललं. परत दुसऱ्या टर्मला इंटिग्रल साईन देताना इंटिग्रेशन ऑफ जी एक्स इंटू डी एक्स. इंटिग्रल आलं की पुढचा तुमचा हा डी एक्स कंपल्सरी तिथं आलेला आहे. समजा तुमची थर्ड टर्म असते एच एक्स तर पुढे इकडे काय ना प्लस इंटिग्रेशन ऑफ एच एक्स डी एक्स. असं तुमच्या जेवढ्या टर्म्स असतील तेवढ्या प्रत्येक टर्मचं इंटिग्रल साईन तुम्हाला काय करायचं आहे सेपरेट करायचं आहे. नाउ इन दी थेरम सेकंड if f and g are real valued integrable functions of x, then काय सांगितले integration of fx minus gx dx is equal to integration of fx dx minus integration of gx dx सांगितलेलं आहे. म्हणजे इंटिग्रलमध्ये काय सांगितलं तुम्हाला जर दोन फंक्शनची सबस्ट्रॅक्शन असेल
तरीसुद्धा सेम ॲडिशनप्रमाणे जेवढ्या टर्म्स आहेत तेवढे इंटिग्रल साईन करा आणि मध्ये जे साईन असेल ते साईन इकडे द्या. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ काय मिळालं आपल्याला जी एक्स डी एक्स मिळालं. म्हणजे पहिल्या दोन थेरममध्ये काय सांगितले तुम्हाला, इथे त्यांनी इंटिग्रेशनमध्ये कितीही टर्म असू देत त्यांच्यामध्ये जर प्लस किंवा मायनस साईन असेल तर प्रत्येक टर्मचं इंटिग्रल तुम्ही काय करा, सेपरेट करा. आणि मध्ये प्लस साईन असेल तर प्लस द्या, मध्ये मायनस असेल तर मायनस द्या. ह्या दोन थेरममध्ये आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी सांगितलं आहे. आणि इथंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इंटिग्रेशनमध्ये फक्त ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आलं तरच आपण डायरेक्टली इंटिग्रेशन लिहू शकतो. जर इथं तुमचं मल्टिप्लिकेशन किंवा कोशंट आला, गुणाकार किंवा भागाकार आला तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला घेता येत नाही. ते एक्झाम्पल पहिल्यांदा तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागतं आणि ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल तयार करावं लागतं आणि त्याचवेळी तुम्हाला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले यूज करावे लागतात. त्याच्या आधी मल्टिप्लिकेशनसाठी किंवा कोशंटसाठी इंटिग्रेशनमध्ये डायरेक्टली फॉर्म्युला नाही आहे. म्हणून एक्झाम्पल ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये सिम्प्लिफाय करावं लागतं. एक्झाम्पलमध्ये जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगत जाते. आत्ता फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, इंटिग्रेशन केव्हा काढता येतं, फक्त ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या टर्म्समध्ये असतील तरच डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येतं. Now in the theorem third, if f and g are real valued integrable functions of x and k is constant, then integration of k into fx dx is equal to k into integration of fx dx. म्हणजे इंटिग्रल सॉल्व करत असताना कोणतीही कॉन्स्टंट टर्म जर इंटिग्रेशनच्या साईनमध्ये असेल तर ती इंटिग्रेशन साईनच्या काय होते, बाहेर येते आणि राहिलेलं फंक्शन तेवढं आत राहतं. फॉर एक्झाम्पल समजा मी म्हटलं इंटिग्रेशन ऑफ 2x² dx, then here 2 is constant, therefore it comes outside of the integral sign, therefore we get 2 into integration of remaining function is x² dx. असं कोणत्याही फंक्शनला जर नंबर जोडला असेल तर तो नंबर काय तो इंटिग्रलच्या बाहेर येतो आणि फंक्शन तेवढं फक्त काय राहतं, आतमध्ये राहतं. मग बाहेरचा कॉन्स्टंट के तसाच ठेवायचा आणि फंक्शनचा फॉर्म्युला यूज करायचा, म्हणजे तुमचं एक्झाम्पल सिम्प्लिफाय होतं. पहिल्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, ॲडिशननं जोडले असतील तर प्रत्येक टर्मचं इंटिग्रल सेपरेट करा, मध्ये प्लस असेल तर प्लस साईन द्या. सेकंडमध्ये काय सांगितलं, प्रत्येक टर्मचं इंटिग्रल सेपरेट करा आणि मध्ये मायनस साईन असेल तर मायनस द्या. आणि थर्डमध्ये काय सांगते तुम्हाला, एखाद्या फंक्शनला केनी मल्टिप्लाय केलं असेल म्हणजे नंबर जोडलेला असेल तर तो नंबर फक्त कुठे येणार, तुमच्या इंटिग्रलच्या बाहेर, आणि राहिलेलं फंक्शन तुमच्या इंटिग्रेशनमध्ये राहतं. त्याचा फॉर्म्युला यूज करा आणि एक्झाम्पल सिम्प्लिफाय करा. नाव वी विल सी द एक्झाम्पल्स. नाव फर्स्ट एक्झाम्पल इज find integration of x cube plus x square minus x plus 1 into dx. Second example is integration of tan square x dx. Third example is integration of x square into bracket 1 minus 2 upon x bracket square into dx. Now we see the answer of first take given integral as I, therefore we get I is equal to integration of x cube plus x square minus x plus 1 into dx. नेक्स्ट मग आता आपलं एक्झाम्पल सॉल्व करत असताना ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये सगळ्या टर्म्स आहेत, म्हणजे इंटिग्रल आपण डायरेक्ट घेऊ शकतो. मग आपल्याला थेरममध्ये काय सांगितले की जेवढ्या टर्म्स आहेत तेवढ्या इंटिग्रल्स करा, म्हणून प्रत्येक टर्मचं इंटिग्रल साईन आपण सेपरेट करणार आणि मध्ये जे साईन असेल तेच त्या टर्ममध्ये देणार. आणि तर पहिली टर्म तुमची काय मिळाली, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब डी एक्स मधलं प्लस साईन आहे तसं. सेकंड टर्म इज इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस साईन ॲज इट इज. थर्ड टर्म इज इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स प्लस साईन ॲज इट इज and integration of 1 into dx. Use the formula. Here the term is of the type x raised to n. This is also of the type x raised to n term. This is also the type of x raised to n.
Therefore, we have to use the formula integration of x raised to n dx is equal to x raised to n plus 1 divided by n plus 1. ह्या सगळ्या टर्म्स एक्सच्या घातामधल्या आहेत, म्हणून एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज आपल्याला इथं करावा लागणार आहे. मग एक्स रेस टू एनचा फॉर्म्युलामध्ये काय सांगितले, इथं जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये +1 करा आणि तीच टर्म खाली डिनोमिनेटर घ्या. Therefore, we get integration of x cube is x raised to 4 divided by 4 plus sign as it is. Take here integration. Here value of n is 2. Therefore, its integral's value is x cube divided by 3 minus sign as it is. Here we have value of n as 1. कारण इथं घातामध्ये काहीच टर्म दिली नाही. जेव्हा काहीच टर्म नसते तेव्हा किती असते, 1 असते. म्हणजे एनची व्हॅल्यू 1 झाली. म्हणून बाय फॉर्म्युला 1 + 1 किती झालं, 2. देअरफॉर वी गेट एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस इंटिग्रेशन ऑफ dx. 1 is constant. Therefore, integration of dx is always x plus constant c. इंटिग्रेशनमध्ये फक्त dx तुमचा राहत असेल, फक्त dxची व्हॅल्यू तुमची किती असते, x असते. 1 ही टर्म कॉन्स्टंट असल्यामुळे ती बाहेर घेतली तर फक्त इंटिग्रेशन किती मिळालं, x. आणि सगळ्या टर्म्स कंप्लीट झाल्या म्हणून पुढं काय घ्यायचं आपल्याला, प्लस कॉन्स्टंट c घ्यायचं आहे. इथं आपलं एक्झाम्पल हे कंप्लीट झालं. काय केलं आपण, प्रत्येक टर्मचं इंटिग्रल सेपरेट करून घेतलं, मध्ये जे सायन्स आहे ते सायन्स देऊन घेतले आणि प्रत्येकाचा फॉर्म्युला यूज केला. एक्सच्या घातामधल्या ह्या सगळ्या टर्म्स आहेत म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज केला आणि लास्टला फक्त इंटिग्रेशनमध्ये dx आहे म्हणून त्याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, x. आणि सगळ्या टर्म्स संपल्यानंतर आपण काय घेतला, प्लस कॉन्स्टंट c घेतला. Now the second example is integral I is equal to integration of tan square x dx. इंटिग्रेशनमध्ये आपल्याकडं tan स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढण्यासाठी डायरेक्टली फॉर्म्युला नाही आहे. डायरेक्ट फॉर्म्युला असता तर आपण यूज केला असता, पण आपल्याकडे डायरेक्टली फॉर्म्युला नाही आहे. मग काय करावं लागतं आपल्याला, ह्या टर्म्समध्ये ज्याचा डायरेक्ट फॉर्म्युला नसतो त्या टर्म्स सिम्प्लिफाय कराव्या लागतात. मग आपण काय केलं, tan स्क्वेअर एक्ससाठी आयडेंटिटी यूज केली, sec स्क्वेअर एक्स -1 इंटू dx. कारण इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअरची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आणि इंटिग्रेशन ऑफ 1 dxची व्हॅल्यू आपल्याला शोधता येते. म्हणून नेहमी इंटिग्रेशनमध्ये tan स्क्वेअर एक्सची टर्म आली की त्याच्या जागी आपल्याला काय करायचे आहे, आयडेंटिटीज यूज करायची आहे आणि मगच त्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. Therefore, use here identity and we get integration of sec square x -1 into dx is equal to, दोन टर्म आहेत म्हणून दोन सेपरेट इंटिग्रेशन केले. we get integration of sec square x dx minus integration of 1 dx. We know that integration of sec square x dx is equal to tan x. Therefore, write here tan x. This minus sign as it is. We know that integration of dx is x प्लस कॉन्स्टंट c. आता इंटिग्रेशनमध्ये कुठेही tan स्क्वेअरची टर्म आली तर त्याचा इंटिग्रेशन काढण्यासाठी आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायला पाहिजे आणि मगच सोल्युशन तुम्हाला काढता येतं. Now the third example is I is equal to integration of x square into bracket 1 minus 2 upon x square into dx. आता इथं तुमच्याकडे दोन मेथड्स राहतात. काय, एक्स स्क्वेअर आणि हा जो ब्रॅकेट आहे ह्या दोघांच्या मधलं साईन कुठलं आहे, मल्टिप्लिकेशन. तर इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्टली घेता येत नाही. मग इथं तुम्हाला काय करावं लागेल, एकतरी हा ब्रॅकेट एक्सपांड करावा लागेल आणि परत त्याला एक्स स्क्वेअरनी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे सगळ्या टर्म तुमच्या ॲडिशन सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये येतील आणि मग तुम्हाला त्याचा ॲन्सर शोधता येईल. किंवा दुसरी मेथड मी काय यूज केलं आहे, तर इथंही स्क्वेअर आहे इथंही स्क्वेअर आहे म्हणून मी ह्या दोघांच्यातून काय करणार, स्क्वेअर कॉमन काढणार. म्हणून टर्म ब्रॅकेटमध्ये काय ना, इंटिग्रेशन ऑफ इन दी ब्रॅकेट एक्स स्क्वेअर कॉमन काढल्यामुळे एक्स इंटू ब्रॅकेट 1 minus 2 upon x आणि होल ब्रॅकेटचा आपण काय केला, स्क्वेअर केला. जे फक्त स्क्वेअर ही टर्म मी कॉमन काढली. आतमध्ये आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन सिम्प्लिफाय केलं तर x into 1 we get x minus x into 2 upon x. x गेट कॅन्सल, दॅट इज रिमेन्स -2 आणि होल ब्रॅकेटचं काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणजे टर्म इथं काय आपली झाली, सिम्प्लिफाय झाली आणि आपल्याला आन्सर मिळालं x -2 ब्रॅकेट स्क्वेअर. पण याचंही इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट घेता येत नाही.
म्हणून आपण काय करणार इथं त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला यूज घेणार. एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येणार एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इंटू तुमचा बाहेरचा dx आहे तसा झाला. बरोबर आहे. नाव 3 टर्म्स आहेत म्हणून 3 टर्मचे वेगवेगळे आपण इंटिग्रल साइन केले. फर्स्ट टर्म इज इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx minus here 4 is constant, therefore take it outside of the integral sign, minus 4 into integration of x dx plus 4 into integration of dx. Use the formula of integrals, therefore we get integration of x square dx is x cube divided by 3 minus 4 constant as it is, and integration of x dx is x square divided by 2 plus 4 constant as it is, and integration of dx is equal to x plus constant c. Simplify here, 4 into 4 divided by 2, therefore we get answer x cube divided by 3 minus 2x square plus 4x plus constant c. बघा इथे एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं मी, 2 टर्म्स मल्टिप्लिकेशनने जोडलेले आहेत म्हणून डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊ शकत नाही. मग पहिल्यांदा इथं आपण काय केलं ह्या दोघांच्यातून स्क्वेअर कॉमन काढून घेतला. नंतर एक्सने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं की दुसऱ्या टर्ममधला एक्स कॅन्सल झालं, मग फक्त काय राहतो 2 राहतो. म्हणून इथं एक्सपान्शनचा फॉर्म्युला यूज केला. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, आणि इथे एक्सपान्शनच्या आपल्याला 3 टर्म्स मिळाल्या. 3 टर्मचे 3 वेगवेगळे इंटिग्रल साइन्स केले आणि प्रत्येकाचे फॉर्म्युले यूज करून सिम्प्लिफाय केले. म्हणजे इथं आपल्या एक्झाम्पलचं सोल्युशन कंप्लीट होतं. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल्स आर integration of 3 sec square x minus 4 upon x plus 1 upon x root x minus 7 into dx. Next example is integration of sin x upon cos square x dx. Take first example. Consider integral I is equal to integration of terms as it is, that is 3 sec square x minus 4 upon x plus 1 upon x root x minus 7 into dx. First separate the integral sign and take the constant terms outside of the integral. पहिल्यांदा काय केलं आपण प्रत्येक टर्मचं इंटिग्रल सेपरेट केलं आणि त्याच वेळी जर कॉन्स्टंट टर्म असेल तर ती कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनचे काय केली बाहेर घेतली. देअरफॉर वी गेट 3 into integration of sec square x dx minus 4 into integration of 1x dx plus आता इथं टर्म x root x आहे. x root x is equal to x raised to 3/2. एक्सच्या घातामधली टर्म आहे. म्हणजे फॉर्म्युला यूज करायचं असेल तर ही टर्म आपल्याला कुठं पाहिजे न्यूमरेटरमध्ये. मग x raised to 3/2 वरती येताना काय होणार x raised to minus 3/2 dx minus 7 कॉन्स्टंट इंटू इंटिग्रेशन ऑफ dx. इथं आपण प्रत्येक टर्मचं काय केलं इंटिग्रल सेपरेट केलं, त्याच वेळी कॉन्स्टंट टर्म्स बाहेर घेतल्या. आणि तिसऱ्या टर्ममध्ये एक्स रूट एक्स म्हणजे एक्स रेज टू 3/2 टर्म असतं, पण फॉर्म्युला यूज करण्यासाठी ती टर्म आपल्या न्यूमरेटरमध्ये लागते म्हणून ती टर्म आपण शिफ्ट केली. शिफ्ट करताना प्लस 3/2ची व्हॅल्यू काय झाली मायनस 3/2 झाली. आता प्रत्येक टर्मचं फॉर्म्युला यूज करायचं आहे. दिस कॉन्स्टंट 3 रिमेन्स ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx इज tan x minus 4 constant as it is, and integration of 1 upon x dx is log x. Use here formula of x raised to n, therefore we get x raised to minus 3/2 plus 1 divided by minus 3/2 plus 1. Minus sign as it is, 7 as it is, and integration of dx is x plus constant c. First two terms remains as it is and simplify here. Take here cross multiplication, therefore we get answer x raised to minus half divided by minus half minus 7x plus c. छेदाचा छेद असल्यामुळे हा छेदातला 2 कुठे येण्यावरती तुमचा न्यूमरेटरमध्ये आणि प्लस मायनस साईनमुळे इथलं साईन का होणार मायनस. therefore we get answer 3 tan x minus 4 log x. this minus sign 2 shifted to the numerator, therefore 2 डिवायडेड बाय एक्स रेज टू मायनस हाफ आहे आणि हाफ म्हणजे काय असतं स्क्वेअर रूट असतं. निगेटिव्ह इंडेक्स काढून टाकायचं असेल तर ही टर्म मी कुठं शिफ्ट करणार
डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे एक्स रेज टू प्लस हाफ होईल आणि एक्स रेज टू प्लस हाफ म्हणजेच कशाची व्हॅल्यू झाली रूट एक्स -7x आहे तसंच प्लस कॉन्स्टंट सी आणि इथं आपल्या एक्झाम्पलचे सोल्युशन कंप्लीट झालं. Now the next example is integral I is equal to integration of sin x divided by cos square x dx. पहिल्यांदा इथं आता दोन टर्मचं डिव्हिजन आहे म्हणजे डायरेक्ट इंटिग्रेशन घेणं पॉसिबल नाही आहे. मग टर्म सिम्प्लिफाय करताना मी cos square x काय केलं cos x into cos x केला. therefore we get integration of 1 upon cos x into sin x upon cos x dx. We know that 1 upon cos x means its value of sec x and in value of sin x upon cos x is tan x. म्हणजे इंटिग्रलची व्हॅल्यू काय झाली तुमची sec x into tan x into dx आणि याचा स्टँडर्ड फॉर्म्युला किती असतं आन्सर sec of x plus constant c. Today we will stop here. Thank you.